एक गावकऱ्यांना माझी विनंती आहे, ह्याच्यात प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाला इथे यायचंय. ह्या अशा ठिकाणी जर ही मेलेल्या मड्यावरचं लोणी जर खात असतील आणि सत्ताधारीवाले डोळझाकपणा करत असेल, त्यानं स्वतः कंत्राट घेतलंय का कुणाला दिले? कंत्राटदाराला आपल्याला पैसे द्यायचे. वीट मातीची आहे, ती डस्ट जी आहे त्यात माती आहे, पाणी नाही. भाऊ खाली बसा जरा तुम्ही. हां एवढंच नाही, हे फक्त दाखवतो कंप्लेंट भिंतीला हा पायाच नाही. आणि विशेष म्हणजे पाया नाही, पाणी नाही, आधी काय चाललेला प्रकार हाताने निघते. मी अरुण भगवान सावंत आत्ता सध्या मी मशानभूमी पंढरपूर रोड वैरा हिंदू मशानभूमी या मशानभूमीचे कामकाज पाहण्यासाठी आलेलो आहे. हे कंत्राटदार कोण आहे काही माहीत नाही, पण हे काम करण्याची जी पद्धत आहे तेव्हा ह्यात विट आहे का माती आहे हे काहीच कळायचं. आता ही बांधकामातली वीट हलक्या दर्जाची वीट वापरून मशानभूमीतलं काय म्हणायचं त्याला मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला लागले. जनतेनं 10% काहीतरी वर्गणी करून 1.25 कोटीचं काम काहीतरी मंजूर आहे. आणि हे काम करत असताना हे सत्तेतली बॉडी असेल किंवा गावकरी असतील, इतकं दुर्लक्षपणा. विटा बघा माती जायची, डस्टवर माती, ही हवा ही माती 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 ही जे अधिकारी काय करतील त्याच्यात कामकाज चालू आहे. ते तुम्ही सांगा, माती आहे का क्रशंट आहे का वाहलो आहे? कसं काम टिकल? कुटीच्या पुढचा निधी पोट कशाला म्हणते? जरी ह्याला पैसे त्याला द्यावे लागणार आहे का फुकट चोरून कुठला माल आणून ह्या आमच्या मेलेल्याच्या मड्याचं वर्ष टोळ खाणारी अवलादी कंत्राटदार ह्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे ना. ही कामाची पद्धत आहे ना, ही काम आहे का? मी ह्याच्यात राजकारण आणत नाही. ह्याला आज जर मी एक नागरिक ह्या नात्यानं बोलतो, न्याय मिळायला पाहिजे. सर्वांना हितच यायचंय. अशा ठिकाणी जर ही पद्धत असेल तर ही दुर्भाग्य व्हायला ह्याच्यात कुठं दाखवा ही काम करण्याची पद्धत. ह्याला कोण हे अधिकारी काय करते? दुसरी शासनाचा गट्टा पैसे खातील का? तर ते पगारी एक जण कधी कामावर दिसला नाही. तात्काळ ह्याने काम नाही बंद केलं तर मी तर आमर उपोषण करत. हे माझं आव्हान आहे या सत्ताधाऱ्याला आणि ह्या अधिकाऱ्यांना. हा जर असं आमच्या टाळूवरचं लोणी खायचा प्रयत्न करत असाल तरी कदापि सहन करणार नाही. हे सिमेंटाची क्वालिटी 35% आहे. किमान 42-43% तरी सिमेंट वापरावं हलक्या कामात. पण आज सर्वांनाच ह्या मशानभूमीत यायचं. अशा ठिकाणी जर 35 ग्रेडचं सिमेंट वापरलं जात असेल तरी काम कसं टिकलं? कामाला आयुष्य काहीच राहणार नाही. बघा ना इथे आपल्याकडं आहे. असं काही मी खोटं सांगतो खोटं नाही. ना 53% तरी अधिकारी काय करते? काय ह्यांची देखरेख काय? संत तुकाराम वैकुंठ राम या मशानभूमीत मी आलेलो आहे. या मशानभूमीचं कामकाज चालू आहे. हे कामकाज शासकीय फंडातून काम चालू असताना हे जो कोण कंत्राटदार आहे ह्या नैसर्गिक प्रवाह पाण्याचा वरून येतो आणि ह्या इथून असाच मशानभूमीच्या शेडपासून लगत असा नैसर्गिक ओढा आहे. ह्या नैसर्गिक ओढ्याची विल्हेवाट लावलेली नाही. आणि हे काम बोगदा ह्याचा जर रेल्वे न्यायची तर पाण्याचं ह्याच्यातून पाणी नुकसान करून घ्यायचं. ह्या काही गोष्टीचं काही लक्षातच नाही काम करण्याची पद्धत. आणि हे सगळं करत असताना ज्यांच्या काही पूर्वजांच्या ज्या समाजात कोणी लावली, कोणी फरशी टाकली, चाकात चूर करून टाकला या मशानभूमीला या सैतानाने. ह्याला कुठेतरी न्याय, ह्याला कुठेतरी वाचा पडा.